तुम्हालाही गावाकडे जाणं बोरिंग वाटतं का? मलाही तसंच वाटत होतं, जोपर्यंत मी इथे आले नाही. हॅलो, माझं नाव आहे नेहा आणि आज मी माझ्या सासूरवाडीला आले आहे. माझ्या गावाचं नाव आहे भातांगळी. मी गावाला फक्त व्हिजिट करायला आले होते, पण इथे येऊन मी थोडीशी चेंज होऊन गेले. शहरात राईड म्हणजे फक्त पोहोचायचं असतं, पण इथे मी आणि माझा नवरा बाईकवर आणि वाटतं हा रस्ता कधीच संपायला नको. आजूबाजूची हिरवळ, झाडं, पानं, फुलं, पक्ष्यांचा येणारा किलबिलाट. काही मोमेंट्स प्लॅन नसतात, पण आयुष्यातले बेस्ट असतात. मेंढ्या, गायी जवळून पाहिल्या. मेंढीच्या पिल्लाला हातात घेऊन कुरवाळलं. शिंग दाखवणाऱ्या गायीलाही शांत केलं. तिच्याही जवळ थोडंसं बसले आणि तिच्याही जवळ बसून शांतपणा जाणवला. त्या काहीच घाईत नव्हत्या, ना कुणाशी कंपेअर करत होत्या. आपणच कदाचित जास्त धावतोय, रिझन नसतानाही. मांजरा नदीकाठी बसले. जुळजुळ वाहणाऱ्या पाण्याला बघून खूप शांत वाटत होतं. हातात फोनही नव्हता, ना रील स्क्रोल करत होते, ना ओव्हर थिंकिंग करत होते. बस नदीचा आवाज आणि मी. पहिल्यांदाच काहीच करावंसं वाटलं नाही. फक्त शांतपणे बसावंसं वाटलं. आणि सरप्रायझिंगली तेच सगळ्यात जास्त पीसफुल होतं. इथली माणसं काही शो ऑफ करत नाहीत. त्यांना मिळून मिसळून राहायला आवडतं आणि त्यांचा चेहऱ्यावरचा तोच आनंद बघण्याजोगा असतो. काही शो करत नाही, पण तरी पण खूप काही देऊन जातात. सिंपल जगतात, पण खरं जगतात. शहराने मला जगायला शिकवलं, पण गावाने कसं जगायचं ते समजवलं. आणि कदाचित लाईफ परफेक्ट नसली तरी ती फील करता आली पाहिजे. तरच ती खूपच सुंदर होते. आय केम हिअर फॉर अ विजिट बट लेफ्ट विथ अ डिफरंट माइंडसेट. तुम्हालाही आवडत असेल ना तुमच्या गावाला जायला? तुमच्या गावाचं नाव काय? कमेंट करून नक्की सांगा. बाय.